नमस्कार मित्रांनो, मी तरुणशी स्वागत करते MS24/7 न्यूज चॅनलवर, जिथे आम्ही घेऊन येतो चंद्रपूरच्या राजकीय रंगमंचावरील ताज्या आणि रंजक घडामोडी। आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर ज्यामुळे चंद्रपूरचं राजकीय वातावरण ढवळून निघालंय। होय मित्रांनो, चंद्रपूरच्या राजकीय बुद्धिबळाच्या पटावर नव्या खेळी खेळल्या जात आहेत। भाजपमधील अंतर्गत गटबाजी, काँग्रेसची गुप्त आनंदाची लाट आणि बदलतं राजकीय चित्र। चला तर मग या नाट्यमय कथेत डुबकी मारूया। या जिल्ह्यामध्ये पार्टीमध्ये भांडणं नाही, उंमड पक्षात येण्यासाठी वाटली आहे, पण इथे जर आपली भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही। सन्मान करा, त्या कार्यकर्त्याचा सन्मान करा, केवळ स्वतःच्या मोठेपणासाठी कोणीही या ठिकाणी रडू नये। इतकी भाषण झाली आहे की मी जास्त वेळ भाषण दिलं तर ते प्रसन्न करतील। कार्यक्रम असल्यामुळे कदाचित बाकी पदाधिकारी येऊ शकले नसतील। चंद्रपूर हे शहर ज्याला कोळशाचं खाणकाम आणि राजकीय उलथापालथ यासाठी ओळखलं जातो, सध्या एका नव्या वादळाचा केंद्रस्थान आहे। भाजप जो पक्ष चंद्रपुरात गेल्या अनेक वर्षापासून मजबूत आहे, त्याच्याच घरात आता फूट पडते। होय मित्रांनो, आम्ही बोलतोय भाजपमधील अंतर्गत गटबाजीबद्दल। आता हे बघा, चंद्रपुरात भाजपचा एक गट आहे ज्याला स्थानिक नेते किशोर जोरगेवार यांचा पाठिंबा आहे, आणि दुसरा गट ज्याचं नेतृत्व करतायत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, जे 7 वेळा आमदार झाले। त्यांना यंदा मंत्रीपद मिळाला नाही आणि याच गोष्टीवरून त्यांचा राग अनावर झालाय अशी चर्चा आहे। त्यांनी तर थेट भाजपच्या स्थापना दिनाचा कार्यक्रमच टाळला आणि स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केला। आता सांगा, ही गटबाजी किती गंभीर आहे? आणि इकडे काँग्रेसवाले काय करतात? तर मित्रांनो, ते गुपचूप हसतायत। काँग्रेसला वाटतंय भाजपची ही अंतर्गत लढाई त्यांच्यासाठी सोन्याची संधी आहे। पण थांबा, काँग्रेसची पण स्वतःची डोकेदुखी कमी नाही, त्यांच्याही पक्षात गटबाजी आहे, विशेषतः विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात। म्हणजेच एकीकडे भाजप स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारतय, तर दुसरीकडे काँग्रेस स्वतःचीच गटबाजीला बांध घालण्याचा प्रयत्न करते। एकाचा सूर्योदय होणार नसतंय, सागर बनल्याच्या कृपेने, आणि एकाचा सूर्यास्त होताना दिसतंय, तेही सागर बनल्याच्या कृपेने। बरं आहे, आमच्या विरुद्ध लढणारे पैलवान आम्ही पायमध्ये आहोत, त्यातून जो काही जिंकेल दोघात कुस्तीमध्ये त्याच्याशी आम्ही लढू। सध्या आम्हाला त्यांची कुस्ती पाहण्यात आनंद आहे, आणि ती कुस्ती अशी सुरू राहावी, आणि चंद्रपूर जिल्ह्याचं मनोरंजन, कारण दुसरं काही करूच शकत नाही, तर किमान मनोरंजन तरी करा, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहील, आरोग्य उत्तम राहील, अशी अपेक्षा आपण ठेवूया। पण मित्रांनो, हा सगळा खेळ फक्त नेत्यांपुरता मर्यादित नाही, चंद्रपूरच्या जनतेलाही याचा परिणाम होतोय। कोळसा खाणीमुळे होणारे प्रदूषण, बेरोजगारी आणि आरोग्य सुविधांचा अभाव, या सगळ्या समस्या जनतेच्या मनात घर करून बसल्या आहेत, आणि ही राजकीय गटबाजी त्यांच्या प्रश्नांना आणखी गुंतागुंतीची करते। जनता विचारतायत, नेते आपापसात भांडत आहेत, पण आमच्या समस्यांचं काय? पण मित्रांनो, चंद्रपूरची जनता काही मूर्ख नाही, ती हुशार आहे, जागरूक आहे। आगामी निवडणुकीमध्ये जनता या नेत्यांना त्यांची जागा दाखवेल आणि खऱ्या मुद्द्यांवर बोलायला भाग पडेल। आणि तुम्हाला काय वाटतं, चंद्रपूरचं हे राजकीय नाट्य कुठे जाणार? भाजप एकजूट होईल की काँग्रेस बाजी मारेल? ही जनता कोणालाच माफ करणार नाही। तुमच्या मतांसाठी कमेंट बॉक्स खुला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओत भेटूया आणखी एका रंजक राजकीय कथेसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय चंद्रपूर।